गुड इव्हिनिंग गाईज. संध्याकाळची वेळ आहे आणि तुम्ही इथे बघू शकता मी, आई आणि पप्पा आणि ज्ञानेश. तर आम्ही चाललेलो आहोत शेतावरती करडूची भाजी आणि टाकल्याची भाजी आणायला चाललेलो आहोत. तर आज शेतावरची भाजी आणून आई त्याची भाजी करणार आहे. करडूची भाजी आणि भाकरी करणार आहे ना आई? आणि आईला शेतावरची करडूची आणि टाकल्याची भाजी खूप आवडते. पाऊस पडलेला आहे आणि पावसाळ्यात भाजी उघडलेली आहे. हो, सेल्फी काढायला लावले आम्ही. मग पप्पांना खूप आहे. हो, पप्पांना आवडते सेल्फी काढायला. हे पप्पांचे चुलत भाऊ, म्हणजे माझे चुलत काका. तर ते आम्ही चाललेलो आहोत. ज्ञानेश, ज्ञानेश इकडे बघ, गाडी घेऊन कुठे चाललास? तर ना पप्पांची एक सवय आहे की जेव्हाही पप्पा जेव्हा शेतावरती जातात ना तेव्हा पप्पा काटे घेऊन जातात. ते गरजेचं आहे. रस्त्यात कुत्री वगैरे असतं त्यांना मारण्यासाठी. आणि ज्ञानेश इथे नेहमी अशा पद्धतीने व्यायाम करत असतो असं. आणि इथे पप्पा काकांशी बोलत आहेत. हे माझे चुलत काका, मोठे चुलत काका. चाललो शेतावरती. थंडी लागायला लागली. संध्याकाळची वेळ आहे आणि संध्याकाळी खूप छान मस्त असं वारा सुटलेला आहे. दुपारी ऊन असतं, संध्याकाळी खूप छान मस्त वारा सुटलेला आहे. आणि तुम्हाला ना इथे या शेतावरती ना आपट्याची पानं दिसतील. हे बघा इथे तुम्हाला ना इथे या शेतामध्ये आपट्याच्या पानांची झाडं खूप छान दिसतील. आणि तुम्ही ते बघू शकतात. पप्पाला काय बोलतात? नांगरणी ना, नांगरणी. आता कसं ना पाऊस पडून गेलेला आहे बऱ्यापैकी. तर आताच म्हणजे हे जे गावातले शेतकरी आहेत तर त्या सगळ्यांनी अशा पद्धतीने ट्रॅक्टरच्या साहाय्याने नांगरणी करून ठेवलेली आहे. म्हणजे बघा इकडे पण सगळ्या ठिकाणी नांगरणी केले. असं नांगरणी करून ठेवतात. तसंही आता 8 जूनपासून पाऊस पडणार आहे. ज्ञानेश चल. आणि ही विहीर आहे. पप्पा या विहिरीला पाणी आहे? पप्पा नाही ना, आहे ना पाणी, आहे पाणी. बघा विहिरीत पाणी पण आहे. चल इथे अजून पण ना खूप जण इथे पाणी भरायला येतात, कपडे वगैरे धुवायला येतात. जेव्हा आई लग्न करून जेव्हा पहिल्यांदा या गावात आली होती ना लग्न करून, तेव्हा आई इथंच यायची, इथून पाणी भरायची आणि ते आई कपडे धुवायचे. आता असं काही राहिलं नाही. आता प्रत्येकाच्या घरोघरी नळ झालेले आहेत आणि त्याच्यामुळे मग सगळेजण आपल्या घरातच कपडे वगैरे पाणी वगैरे घेतात. तुम्ही तिकडे बघू शकता इथे मुलं बसलेली आहेत छान मस्त. तर ते असे खेळतात वगैरे. आणि प्रत्येक शेतामध्ये जिथे म्हणजे जे शेतकरी शेती करणार आहेत त्यांनी अशा पद्धतीने छान असं नांगरणी केले. आई किती दिवसातून आलीस का शेतात?
वर्षांनी किती वर्षांनी आलेस मी जाते ना माझ्या माझं माझी आहे का आई बाबा आपला शेत कुठे आहे बाप्पा नाही नाही तसं ना तुम्हाला कुठलं हे दिलंय तिकडे तर दाखवा बाप्पा यावर्षी बाप्पा शेती लावणार आहेत ना बाप्पा आई हे आई शेती लावणार आहेस ना हो लावायला द्यायची दुसऱ्याला हो तर यावेळेस माहिती नाही पण आई बाप्पा शेती ही यावर्षीपासून शेती लावणार आहे तर तुम्ही बघू शकतात एवढा पट्टा नांगरलेला आहे तेवढा पट्टा नांगरायचा आहे आणि पाऊस पडला आहे ना तर बऱ्यापैकी असं गवत आलं आहे हवा आले त्या हवेमुळे बघा गवत कसं एकदम हे होतं आहे छान वाटतं एकदम आणि ना इथे हे बांध आहे त्या बांधावरती तुम्हाला ना झाडं बोरीची झाडं दिसतील हे बघा हे आपट्याच्या पानांचं झाड खूप मोठं झाड आहे असं आहे आणि इथे ना दसरा दिवाळी साजरी केली जाते पण ही देव दिवाळी साजरी केली जाते दसरा वगैरे एवढा काही साजरा नाही केला जात असं आहे हे बघा आणि ट्रॅक्टरनी नांगरणी केली जाते तर हे ना आपलं जो ट्रॅक्टरचा जो टायर असतो ना त्याचं हे म्हणजे निशाणी सांगते असं आहे कारण कसं माहिती आहे का पाऊस आला ना की छान मस्त असं चिखल होतं आणि मग नंतर मग त्यांना ते बी पेरणीसाठी जाणं ते खूप सोपं जातं तर इथे या शेतामध्ये आम्हाला करडूची भाजी दिसलेली आहे आता ती करडूची भाजी मी तुम्हाला दाखवते तर हे बघा इथे पण करडूची भाजी आहे आणि ही करडूची भाजी तेल कांद्यावरती करतात ना आई तर मी तुम्हाला इथे करडूची भाजी दाखवणार आहे तर तुम्ही इथे बघू शकतात बघा आता तिथं चपला न पाहिजे तर तिथं खाली तर ही करडूची भाजी आहे पाठीवर तुमच्या चपला खाली किती चप्पल ठेवली बघा पाय देऊ नका बाबा इकडच्या चपली खाली बघ काय हे बघा तर ही करडूची भाजी आहे तर आता आम्ही ही जी इथे जेवढी करडूची भाजी दिसते ना ती अशा पद्धतीने खोडून घेतो आणि पिशवीमध्ये म्हणजे पिशवीमध्ये ठेवतो आई पण इथे एका साईडला करडूची भाजी काढते पप्पाही काढतायत हा ना पण ही अशी कवळीच चांगली असते ना आई कवळ्याच करडूच्या भाजीची भाजी करायची तेल कांद्यावरती करतात आणि ही भाजी भाकरी बरोबर छान लागते तांदळाच्या भाकरी बरोबर असं आहे तर तुम्ही इथे हे
हे बघू शकतात. हे जे शेत आहे ना, हे जे नांगरणी केलेलं हे शेत, त्यानंतर इथून हे जे शेत तर हे शेत नाही पप्पा असे, आणि ते पुढचं पप्पा ते नाही ना, हे ना हा एक, हां ते काकांचं असेल. हा एक शेत त्याचा पुढचा, ही सगळी शेतं पप्पांची आहेत ना पप्पा. तर पप्पांना त्याच्या पुढचा शेत दिलेला आहे. आता सध्या हा जो शेत आहे हा शेत आता काका लावणार आहेत असं आहे. तर काकाने नांगरणे दिले, तर काकाने नांगरणे करून गेलाय तो. आणि तर पण हे शेत पप्पांचं आहे, प्लस हे पण शेत त्याच्या पुढचं शेत, हे एक शेत त्याच्या पुढचं शेत. तर ही जी शेतं आहेत तर हे सुद्धा पप्पांची शेतं आहेत. खरं म्हणजे इथे मला 3 काका आहेत असं, आणि ही 3 काकांची शेतं आहेत. तर हा एक शेत, बाकी हे पप्पांचे आहेत, त्याचा पुढचा काकाचा शेत आहे असं आहे. पण आता काका हा शेत लावणार आहे आणि पप्पांना तिकडचा तो शेत दिला आहे असं आहे. छान मस्त हवा सुटले. आई झाली का? ही कडूची थांबा पप्पा, आईला पाहिजे ती शिजली की मऊ होते पप्पा. आणि तुम्ही इथे बघू शकतात, इथे बरोबर शेताच्या मधोमध हे घर आहे, आणि इथे सुद्धा शेताच्या मधोमध बंगला बांधलाय. काय काय यांना पावसाळ्यामध्ये भीती वाटत असेल ना आई? आई काय पप्पा भीती वाटत असेल ना? हे इथे मधोमध शेत आहे, ते हे मधोमध घर आहे ते नाही. कसं म्हणजे पावसाळ्यामध्ये कसं साप वगैरे, हा मग शेतकरी स्ट्रॉंग असतो ना, मग ते आहेच. मग त्यांचं घर छान आहे, म्हणजे ना शेत आहे, म्हणजे घर आहे, आणि त्याच्या मे बी मला असं वाटतं त्यांच्या घराच्या पाठीमागचा एक शेत असेल, तो त्यांचा शेत असेल असं आहे. आणि इथे ज्ञानेश शेतात खेळतोय, आणि तिथं कोंबडा आहे, तो आता खाली उतरला शेतामध्ये. तो बघा कोंबडा, तर तो आता मगाशी म्हणजे आरवत होता असं. तो कोंबडा येतो तिथे चालत येतो असं आहे. हां खूप छान मस्त नजारा आहे. आणि संध्याकाळी 4 नंतर हळूहळू ऊन पण कमी होतं आहे. तर आईने एवढी कडूची भाजी निवडलेली आहे. आई या पिशवीत टाकेल. आई काय काय करणार कडूच्या भाजीची? कडूची पाला आहे तो, त्याचा काय काय करणार आहेस? कडूची भाजी, कडूची भजी करायची, भजी करायची आहे ना? भजी आणि भाजी. आणि ही पावसाळ्यातली पहिली भाजी बोलतात ना, पालेभाजी पहिली बोलतात ना. पावसाळा पडला ना, पाऊस पडला ना का ही पहिली भाजी येते, करडू आणि टाकला. आणि पावसाळ्यामध्ये करडू आणि टाकल्याची भाजी आवर्जून खाल्ली जाते ना आई? एवढी खुडली. तर हां, तर इकडे आम्ही एवढी पेशवीभर करडूची भाजी खुडले. आणि इथे गावाकडे ना असं सेम, आता 2-3 दिवस झाले पाऊस पडत होता, सगळीकडे हिरवळ आहे. आणि गावाकडे असंच शेतामध्ये छान मस्त अशा भाज्या लावल्या जातात, आणि ताज्या भाज्या तोडून त्याच्या भाज्या केल्या जातात. ज्ञानेश, आणि मी जिथे उभी आहे ना, तर तुम्ही इथे बघू शकतात की हा बांध आहे, हे बघा. या दोन्ही शेतांच्या मधोमध हा जो बांध आहे, तर या बांधावरती ना अगदी छोटे छोटे होल आहेत. तर पावसाळ्यामध्ये शेतकरी खूप जपून शेती करतो आणि खूप सांभाळून करतो. प्रत्येक गोष्टीची खूप काळजी घेतली जाते. आता फॉर एक्झाम्पल हे बघा, तुम्हाला इथे दिसतं, हे बघा इथे एक होल आहे, एक इथे होल आहे, प्लस एक इथे पण छोटा होल आहे, एक जिथे छोटा होल. हे छोटे छोटे होल आहेत. आणि हे जे बांध आहे ना, बांधाच्या खाली पण छोटे छोटे होल आहेत. प्लस मी तुम्हाला पुढे पण दाखवते. ज्ञानेश इथे उड्या नको मारू हो साईडला. हे बघा इथे पण एक होल आहे, इथे होल आहे, इथे होल आहे. तर ही ना सापाची बिळं आहेत. हे बघा इथे पण छोटासा होल आहे. तर इथे बांधावरती ना एक सापाची बिळं आहेत.
तर ना त्याच्यामुळे आता कसं उन्हाळा आहे, उन्हाळ्यामध्ये शक्यतो ते दिसत नाही, पण पावसाळ्यामध्ये खूप मोठेच्या मोठे असे हे जनावर बाहेर निघतात. त्याच्यामुळे इथला जो शेतकरी आहे तो शेती करताना खूप जपून शेती करतो. खूप प्रत्येक गोष्टीची दक्षता घेतली जाते, काळजी घेतली जाते असं आहे. आणि जेव्हा पप्पा लहान होते तर पप्पा लहानपणी सांगायचे आम्हाला लहानपणीच्या गोष्टी. आई पण आधी शेतात काम करायची, तर आईला पण मोठे मोठे साप दिसलेत ना आई? हो ना. खेकड्यांची पण बिलं आहेत ना इथे. खेकड्यांची पण बैल आहेत ना. आता पावसाळ्यामध्ये येतील खेकडे बाहेर सगळे ना आई? पाऊस पडला की येते. हां. तर छान मस्त सगळीकडे हिरवळ आहे. चारा झाला का ना आधीच? या शेतात आलं नाही असं वाटतं की आज शेतातच राहावं, घरी जाऊच नाही. आई राहायचं का शेतावरती? आई हा. शेतावरती राहायचं का आपण? हो. घर बांधून राहू चल. साथ येते लोकांची. आता देवांना नारळ सगळे देतात, त्या लोक शेतावरच बाहेर पडतात एक रात्रभर. राहतात एक रात्रभर शेतात आई? सकाळी जायचं, सकाळी यायचं, संध्याकाळचं जायचं. असं. संध्याकाळच्या मावळच्या घरात. अच्छा, सकाळी उठून सकाळी ते पूर्ण दिवसभर शेतावरती असतात का? आणि शेतावरती जेवण करतात ना? 8 तारखेला आहे ना 7? 1 तारखेपासून चालू आहे. अच्छा, ताईकडे पण आहे ना, मावशीकडे पण 2-3 तारखेला 7 म्हणजे ते गावाकडे ही पद्धत. प्रत्येक गावामध्ये एक पद्धत असते. देवांचा म्हणजे मानपान म्हणजे देवांना नारळ फोडायचा, असं नारळ फोडायचा आणि मग तिथून मग शेतीची कामं करायला सुरुवात असं आहे. ते जूनच्या 1 तारखेपासून हे सगळं चालू होतं. याला बोलतात साती देव. साती म्हणजे गावाचा जो कुळदैवत आहे त्या कुळदैवताला नारळ फोडायचा वगैरे आणि मग तिथून मग पूर्ण गावाला जेवण घालायचं वगैरे. आणि साती म्हणजे असं की म्हणजे पूर्ण गावातले गावकरी सगळे एकत्र बाहेर पडतात आणि तो दिवस पूर्ण ते शेतातच घालवतात. म्हणजे सकाळी निघणार, पूर्ण गावातून पूर्ण पालखी वगैरे फिरणार आणि त्यानंतर मग ते आपला गावातला जो कुळदैवत आहे त्याला गावदेवी तिला नारळ वगैरे फोडणार, शेतावरती येणार, शेतावरती जेवण करणार, पूर्ण दिवस शेतामध्ये घालवायचा. आणि जेव्हा आपला जो सूर्य आहे, जेव्हा सूर्य मावळतीला येतो तेव्हा मग ते घरी जा, मग तेव्हा घरात जायचं. आणि 7च्या दिवशी ना पूर्ण दरवाजे खिडक्या उघडे ठेवतात ना आई सगळे, म्हणजे दरवाजे खिडक्या ओपन ठेवायचे, घर अजिबात बंद नाही ठेवायचं त्या दिवशी. आणि गावातले सगळे गावकरी शेतावरती येतात, शेतावरती पूर्ण दिवसभर जेवण वगैरे करणार, सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण वगैरे. आणि मग सूर्य मावळतीला जेव्हा जातो तेव्हा मग ते घरी जाणार असं. आणि मग त्याच्यामध्ये दुसऱ्या दिवसापासून मग आपलं मग ते शेतीची कामं करायला सुरू असतात, पेरणी करतात. हां, तर याला साती बोलतात. तर पप्पा आणि ज्ञानेश तिकडे गेलेत, आता आपण तिकडे जाऊया.
आमची करडूची भाजी खोडून झालेली आहे. आता आम्ही घरी चाललेलो आहोत आणि पप्पाने बघा काय घेतलेलं आहे. काय पप्पा याला काय बोलतात? काकडी. काकडी. तर इथे काकडी 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 खाकडी. ऐका ना पप्पा, पण मग याचा तुम्ही काय करणार? याला असं उभा करणार. हां, अच्छा, उभं करणार आणि मग वरवा जाईल ना. अच्छा, म्हणजे ती वेल जाते काय वरव्याची? अच्छा, तर याला ना असा बांधावरती उभा करायचा आणि आपलं वरव्याची वेल म्हणजे आपलं वरवा म्हणजे ते ना वालपापडी. हां, वालपापडी जी बी असते ती खाली लावायची आणि त्यानंतर मग हळूहळू ती जी वेल आहे ना ती अशी ह्या खाकडीला अशी वरपर्यंत जाते ना. ना मग तुम्ही ही बांधावरती हे करणार का? घरामध्ये ना, आवारात. अच्छा, म्हणजे पप्पा इथे घराच्या मागच्या दारी म्हणजे आवारामध्ये हिला अशी उभी करणार आणि खाली ते वालपापडीचं बी लावणार आणि मग ते त्याला वेल आली का मग ते या खाकडीवरती अशी ती वरती चढत जाणार, कारण त्या वेलीला पण एक आधार हवा असतो. तर आता आम्ही चाललेलो आहोत घरी. खूप छान वाटलं आणि ना खूप थंड हवा आहे आणि आता 6:30 वाजलेले आहेत. तर तुम्हाला ही म्हणजे दिसत असेल बऱ्यापैकी असा आता अंधार होत आलेला आहे आणि जो सूर्य आहे तो सुद्धा मावळतीकडे गेलेला आहे. चला तर आता आपण घरी जाऊया आणि घरी जाऊन छान मस्त आपण आई करडूची भाजी करणार आहे आणि प्लस मी कांदा भजी आणि करडूची भजी करणार आहे. कांदा भजी आणि करडूची भजी. तर पप्पांना आज कांदा भजी खायची आहे आणि करडूची भजी पण खूप छान लागते. कांदा भजी आणि करडूची भजी. तर आज असा जेवणाचा बेत आहे आणि ही ना भाजी ताजी ताजी खोडून घरी गेल्यानंतर ती ताजी ताजी भाजी करायची आणि ती भाकरीबरोबर खायची, ही मजाच वेगळी असते. तर तुम्ही इथे बघू शकता, इथे मी करडूची भाजी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे. तर मी आज करडूच्या भाजीपासून भजी तयार करून घेणार आहे सिंपल अशा पद्धतीने. तर मी ही भजी कशा पद्धतीने केलेली आहे हे मी तुम्हाला सांगणार आहेच. प्लस त्याच्या आधी एक गोष्ट मी तुम्हाला आवर्जून सांगेल. गावा साईडला किंवा गावाकडे पहिला पाऊस पडला की पडला करडूची भाजी आणि टाकला या 2 पालेभाज्या पावसाळ्यामध्ये येतात आणि पावसाळ्यातच या 2 भाज्या खाल्ल्या जातात, करडू आणि टाकला. आता करडू आणि टाकला ही जी पालेभाजी आहे तर ही आवारामध्ये आपला जो आजूबाजूचा परिसर असेल किंवा आपला आवार असेल पुढचा मागचा किंवा शेतामध्ये सुद्धा ही भाजी उगवते. तर आम्ही शेतामध्ये जाऊन अगदी म्हणजे 2 किंवा 3च वेळा पाऊस पडला होता, त्याच्यामुळे छान मस्त अशी कवळी कवळी करडूची भाजी आम्हाला भेटली आणि ती करडूची भाजी आम्ही खोडून आणलेली आहे. आणि ही करडूची भाजी खूप पौष्टिक असते. इवन टाकलासुद्धा खूप पौष्टिक असतो. या दोन्ही भाज्या टाकला आणि करडू या दोन्ही भाज्या तेल कांद्यावरती केल्या जातात. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगेल की टाकला आणि करडू या 2 भाज्या खूप आयुर्वेदिक आहेत आणि पौष्टिकसुद्धा आहेत, कारण आपलं पोट साफ करण्याचं काम करडू करते. तर गावाकडे आवर्जून करडू आणि टाकला याची ही जी पालेभाजी आहे ही तेल कांद्यावरती तव्यावरती लोखंडी तव्यावरती तेल कांद्यावरती करून भाकरीबरोबर तांदळाच्या भाकरीबरोबर खाल्ली जाते. आणि एक गोष्ट मी तुम्हाला आवर्जून सांगेल की गावा साईडला आपल्या आवारामध्ये छान मस्त विविध प्रकारच्या पालेभाज्या लावल्या जातात. ताज्या ताज्या भाज्या काढून आणि त्याची चुलीवरती ते सुद्धा लोखंडी तव्यावरती मस्त अशा भाज्या केल्या जातात तेल कांद्यावरती आणि त्या भाज्या तांदळाच्या भाकरीबरोबर खाल्ल्या जातात. आणि गावाकडे शेतकरी त्यांना शेतात जायचं असतं आणि शेती करण्यासाठी आणि अर्ली मॉर्निंग ते अशा प्रकारे पालेभाज्यांची छान मस्त म्हणजे आपल्या दारातल्या पालेभाज्या तोडून त्याची भाजी करून छान मस्त भाकरीबरोबर त्याचा नाश्ता करून
शेतकरी शेतावरती जातात. ही प्रत्येक गावामध्ये एक म्हणजे एक पद्धतच आहे प्रत्येक गावामध्ये, की सकाळी सकाळी अर्ली मॉर्निंग छान मस्त पालेभाजी म्हणजे पावसाळ्यामध्ये मस्त पालेभाजी किंवा कडधान्य भाकरीबरोबर खाऊन शेतात जातात. तर इथे आपली भजीसुद्धा तयार झालेली आहे. तर तुम्ही बघितलं असेल इथे छान मस्त कांदा भजी आणि करडूच्या पाल्याची भजी केलेली आहे. तर इथे आपली भजी छान मस्त तयार झालेली आहे. आता ही जी भजी आहे तर ही भजी आम्ही तांदळाच्या भाकरीबरोबर खाणार आहोत. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने करडूच्या पाल्याची किंवा जो टाकल्याचा पाला असतो त्याची अशा पद्धतीने नक्की भजी ट्राय करून बघा. मी अगदी सिंपल अशा पद्धतीने ही भजी केलेली आहे. तर सिंपल आपल्याला तो पाला स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि प्लस चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. आणि आपला जो कुकिंग सोडा आहे तो चिमूटभर ॲड करायचा आहे. आणि बेसन पीठ ॲड करून छान मस्त जसं आपण बॅटर तयार करतो तसं बॅटर तयार करायचं आहे. आणि ही जी भजी आहे तर ही तेलामध्ये एकदम तेल गरम करून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये तळून काढायची आहे. आणि अजून एक गोष्ट सांगते, ही जी भजी आहे तर पहिले जेव्हा तुम्ही कढईमध्ये ही भजी ॲड करता तेव्हा गॅस बारीक करा आणि मग ही भजी तेलामध्ये ॲड करा आणि मग ती तळून घ्या. आणि नंतर मग शेवटी थोडा गॅस मोठा करा आणि ही जी करडूच्या पाल्याची जी भजी आहे ती अगदी कुरकुरीत होईपर्यंत म्हणजे मंद गॅसवरती अगदी ब्राऊन आणि कुरकुरीत होईपर्यंत ही भजी छान मस्त तळून घ्या. खूप छान कुरकुरीत लागते. आणि तांदळाच्या भाकरीबरोबर जर तुम्ही कधी कांदा भजी आणि करडूच्या पाल्याची भजी कधी खाऊन नसे पाहिली तर नक्की खाऊन पहा. तांदळाच्या भाकरीबरोबर भजी खूप छान लागते. किंवा बटाटा भजी असो, कांदा भजी असो किंवा कुठलीही भजी असो, भाकरीबरोबर तांदळाच्या भाकरीबरोबर खाऊन बघा. खूप छान मस्त लागते, सही लागते. तर गाईज, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय बाय.